सगळ्या पाण्यासोबत मस्त त्याचा अर्क उतरल. मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊ. आपला तांदूळ पण आता मस्त असा एकदम शिजलेला आहे. आपला चिकन पण मस्त असं थोडंसं शिजलेलं आहे. चिकन पण मस्त असं शिजलेलं दिसतं आहे आणि स्वाद इतका मस्त येतो ना स्मोकी फ्लेवरमुळं. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? आणि शुभ दुपार. जवळजवळ आताचे 1 वाजलेले आहेत आणि आजचा प्लॅन आहे आपला की बिर्याणी करायची. तर आता मम्मीची तयारी झालेली सगळी आणि मी सकाळी चिकन आणलं होतं, नंतर मॅरिनेट करून ठेवलं मस्तपैकी. आता त्याला एक 2-2.5 तास झालेत मॅरिनेट करून ठेवलेला आणि जो तांदूळ असतो आपला तर तो भिजायला ठेवलेला आहे. तर आता आतमध्ये जाऊन बघूयात आपली बिर्याणीची प्रोसेस कशी असणार आहे आणि आपण कशाप्रकारे बिर्याणी करतो आहे. तर आता सिम्पल प्रकारे मॅरिनेशन वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे मी. तर ते दाखवायला काही जमलं नाही मला आणि तांदूळ भिजत ठेवलेला आहे. मॅरिनेशनमध्ये ना तळलेला कांदा, नंतर बिर्याणी मसाला, नंतर लाल मिरची, नंतर मीठ, थोडीशी हळद, नंतर किचन किंग मसाला, या सगळ्या गोष्टी मिक्स केल्या आणि दही आणि थोडंसं लिंबू, हे सगळं चिकन वगैरे मस्त धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी टाकल्या आणि मॅरिनेशन केलं त्याचं. म्हणजे चिकनला छान असा सगळा मसाला लावून ठेवला आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवलं. तर चला मग आता आतमध्ये जाऊयात आणि बिर्याणीची प्रोसेस आपली चालू करूयात. हे बघा, तांदूळ पण मस्त असा भिजलेला आहे आणि आपलं इकडं चिकन पण मस्त असं मॅरिनेट झालेलं आहे. तर याच्यामध्ये आपण दही, लिंबू, नंतर कोथिंबीर, पुदिना एकदम बारीक कापून, थोडंसं तेल, बिर्याणी मसाला, लाल मिरची, घरचा गरम मसाला, अशा सगळ्या गोष्टी टाकून आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवलं होतं फ्रीजमध्ये. तर आता चिकन पण चांगलं मॅरिनेट झालेलं आहे आपलं आणि आता आपण याच्यामध्ये पहिलं तांदूळ पाण्यातून बाहेर काढून घेणार आणि नंतर मग पाणी तापायला ठेवणार याच्यामध्ये आणि थोडेसे खडे मसाले वगैरे मी आधीच भिजायला ठेवले होते. तर याच्यात आपण आधी ते टाकून घेऊ आणि नंतर मग सगळ्या पाण्यासोबत मस्त त्याचा अर्क उतरल आणि मग पाणी उकळून झालं की नंतर हा तांदूळ त्याच्यात टाकून घेऊ. तर आता हे पाणी उकळलं की याच्यामध्ये आपण आपला बिर्याणीचा तांदूळ टाकून घेणार आहे. आता एक परातीमध्ये मी मस्त असा काढून घेतला आहे त्याला आणि डायरेक्ट काढून नाही घ्यायचं. ज्यावेळेस आपण हे पाणी उकळेल ना तर असंच पाण्यातून काढून याच्यात टाकायचं, कारण काय होतं, तांदूळ आहे ना असे त्याचे तुकडे तुकडे होतात, मग त्याच्यामुळे डायरेक्ट नाही टाकायचं. 2 पळ्या तेल टाकून घेऊ म्हणजे मस्त असं चिकन परतून निघेल आपलं. आणि आपण याच्यात आहे ना काही कांदा टोमॅटोचा मसाला करत नाही आहे, कारण की हा जो मसाला आहे ना आपला तर तोच भरपूर होऊन जातो आणि या मसाल्यामध्ये चिकन मस्त असं शिजून निघतं. जर तुम्हाला मसाला पाहिजे असेल तर तुम्ही कांद्याचा आणि टोमॅटोचा मसाला करू शकता. तर मी फक्त तेल टाकलं आहे आणि तेल तापलं की आपण चिकन परतायला टाकणार. मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेऊ. तर आता चिकन टाकले परतायला, याला 15-20 मिनटं आपण चांगलं परतून देऊ मंद आचेवर. बघा मस्त असं पाणी उकळून झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण एकदम शेवटी सगळं उकळून झालं ना, सगळे जे आपले खडे मसाले आहेत तर ते चांगले उकळून झाले, त्याचा अर्क पाण्यामध्ये उतरला की मग आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे, जेणेकरून आपला जो तांदूळ आहे तर तो असा चिकटणार नाही आणि मोकळा सळसळीत होईल. याच्यासाठी आपण आता याच्यात मीठ टाकून घेऊ आणि नंतर थोडंसं तेल, 1 चमचा मीठ टाकून घेऊ, मोठा असा 1-1.5 चमचा तेल टाकू. जास्त पण नाही टाकायचं, 1-1.5 चमचा पण भरपूर होऊन जातो. तर पाणी एकदम मस्त असं उकळून झालेलं आहे आणि आता तांदूळ त्याच्यात टाकायचा आणि नंतर मग तो पाण्यासोबत असं मस्त असं फुलून येईल आणि नंतर आपलं जे चिकन शिजतं आहे ना तर त्याच्यावर लेअर बाय लेअर टाकून घेऊ आपण. तर आपण 2 प्रकारे बिर्याणी करतो बरं का, एक काळ्या मसाल्यामधली पण आणि नंतर लाल मसाल्यामधली पण. आणि दोन्ही प्रकारे ज्यावेळेस करतो ना तर ती जी बिर्याणी करतो ना मी तर काळ्या मसाल्यामधली तर इतकी आवडते ना सगळ्यांना, म्हणजे ज्यांनी खाल्लेली आहे माझ्या हातची तर सगळेच फॅन झालेले आहेत. खरंच अप्रतिम लागते. आपला तांदूळ पण आता मस्त असा एकदम शिजलेला आहे बघा आणि चांगला मोठा व्हायला लागलेला आहे, त्याची साईज वाढायला लागलेली आहे आणि आता जवळजवळ 70% शिजलेला आहे तो. आणि इकडं आपला चिकन
चिकन पण मस्त असं थोडंसं शिजलेलं आहे आणि त्याला आहे ना चांगलं परतून झालं आहे, म्हणजे बऱ्यापैकी चांगलं परतून झालेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण आता हा तांदूळ डायरेक्ट वरतून टाकणार आहे. आणि त्याचा जो मसाला होता ना, आपलं दही तेल वगैरे टाकलेलं जे होतं ना, तर ते सगळं असं व्यवस्थित असं बाजूला झालेलं आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला असं काही जास्त वरतून टाकण्याची पाण्याची काही गरज नाही आहे. तर आता आपण हळूहळू आहे ना याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊ. असं पाणी काढून घ्यायचं थोडंसं, कारण की वाफेनेच बऱ्यापैकी तांदूळ चांगला शिजून जातो. नंतर हा एक 70% शिजलेला आहे. थोडासा आपण टाकून दिला खाली आणि आता आपण थोडासा असा तो उकळत ठेवणार आहे. तांदूळ टाकून घेतलाय. आता याच्यावरती आपण चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून देऊ, लेअर बाय लेअर थोडंसं. आणि म्हणजे जी पुदिन्याची आणि कोथिंबीरीची जी चव आहे ना, तर ते एकदम व्यवस्थित अशी उतरून जाईल आपल्या तांदूळमध्ये आणि बिर्याणीमध्ये पण त्याची मस्त अशी चव लागून जाईल. हा थोडासा तळलेला कांदा आणि नंतर परत एक शेवट तांदळाचा लेअर आपल्या. तर आता हा 90% शिजलेला आहे. तर याला आपण शेवटच्या लेअरसाठी ठेवलेला आहे. तर हा पण टाकून घेऊ आता. आणि जो 70% शिजलेला तांदूळ होता ना, तर तो हळूहळू ही जी वाफ आहे, तर ते गरम जे पाणी आहे ना, तर ते खाली जात राहतं आणि खालून जी वाफ लागते आपल्या चिकन शिजतानाची वगैरे, त्याने व्यवस्थित असं तो पण 100% होऊनच जातो. हे बघा, आता तांदूळ जर बघायला गेले तुम्ही तर असा जास्त नाही शिजून दिलेलं आहे बघा, तुटत पण नाही आहे. जर जास्त शिजला असताना तर मग त्याचा गाळ होऊन गेला असता. तर आता सगळा टाकून घेतला आपण व्यवस्थित. शेवटचा लेअर आपण असा केलेला आहे. आता याच्यावरतीच आपण कोथिंबीर वगैरे टाकून देऊ. असं एकदम व्यवस्थित असा सगळीकडं समांतर असा लावून घेऊ सगळीकडं, म्हणजे जी वाफ आहे ना, तर ती सगळ्या कणाकणांना व्यवस्थित बसल. आपण आहे ना आता हा लोखंडी तवा ठेवलेला आहे तापायला. तर त्याच्यावर आपलं हे बिर्याणीचं जे पातेलं आहे, तर ते इकडं शिफ्ट करून घेऊ, म्हणजे व्यवस्थित ते हळूहळू मंद आचेवर असं शिजत राहील. आता थोडंसं आपण बटर गरम केलं आहे, तर बटर आणि थोडंसं गावरान तूप तर असं सगळीकडून टाकून देऊ आपण. तर याने पण एक वेगळाच स्वाद येऊन जातो आपल्या बिर्याणीला. आता आपण आहे ना कोळसा ठेवला होता भाजायला, का तर कारण की आहे ना बिर्याणीला थोडासा स्मोकी फ्लेवर येण्यासाठी. तर आता कोळसा चांगला एकदम असा मस्त असा पेटलेला आहे. तर एक छोटीशी अशी डिश ठेवलेली आतमध्ये, तर त्याच्यावर थोडंसं असं आपण गावरान तूप टाकू सगळ्या बाजूला आणि असं झाकून घेऊ, कारण की जो स्मोक आहे ना, तर तो बिर्याणीमध्ये असा एकदम व्यवस्थित पसरून जाईल. आणि नंतर आपण बिर्याणीला पॅक करून घेऊ. तर आता पीठ मळून ठेवलं तर थोडंसं चिकट झालं आहे ते. आता सगळं पीठ लावून झालं आहे सगळ्या बाजूंनी. तर आपण त्याला असं एकदम व्यवस्थित असं पॅक करून घेऊ, जेणेकरून जो आपला स्मोक आहे तो पण बाहेर येणार नाही आणि जी वाफ आहे ना शिजल्यानंतर तयार होणारी, ती पण आतमध्येच अशी पॅक अशी राहून जाईल. आणि सगळा जो स्वाद आहे सगळ्या आपल्या बिर्याणी मसाल्यांचा, नंतर आपण जे काही पुदिना कोथिंबीर तळलेला कांदा आणि नंतर थोडंसं तूप टाकलं आहे, नंतर दही वगैरे, आता सगळा फ्लेवर आहे ना सगळ्या अशा तांदळामध्ये मिक्स होऊन जाईल आणि चिकन पण एकदम असं मऊसूद असं शिजून निघाल. तर त्याच्यामुळे हे पीठ लावलं आहे बाजूने, एकदम मस्त असं पॅक झालं आहे. बिर्याणी मस्त अशी तयार झालेली आहे. आणि आता आपण जे पॅकअप केलं होतं ना त्याचं आपलं गव्हाचं पीठ वगैरे लावून कणिक लावून, तर आता ते काढून घेऊ आणि बघूयात कशी झालेली बिर्याणी. कट करून घेऊ सगळी जे आपण कणिक लावलं होतं त्याला. हे बघा किती सुंदर अशी झालेली बिर्याणी आपली. आणि जो कोळसा होता तो पहिल्या बाजूला करू आपण. तर एकदम तांदूळ बघू शकता एकदम मस्त असा शिजलेला आहे. आणि जी पुदिना कोथिंबीर होती ना, तर ती पण एकदम व्यवस्थित अशी झालेली आहे आणि एकदम स्मोकी असा फ्लेवर आलेला आहे. तर आता आपल्याला जेवायला बसायचं आहे आणि बघायची बिर्याणी कशी झालेली आहे, टेस्ट कशी झालेली आहे. हे बघा तांदूळ किती मस्त असा शिजलेला आहे, मोकळा असा सळसळीत एकदम. जेव्हा असं तांदूळ शिजतो ना तेव्हा समजून घ्यायचं की बिर्याणी आपली
खूपच सुंदर झालेले असत आणि खाली चिकन होतं बघा. चिकन आपलं हे तर चिकन पण मस्त असं शिजलेलं दिसतंय आणि स्वाद इतका मस्त येतो ना स्मोकी फ्लेवरमुळं, इतका मस्त स्वाद येतो ना स्मोकी फ्लेवरमुळं सांगू शकत नाही. खरंच आपण म्हणजे कोणती पण हॉटेलची ग्रेव्ही केली आणि भाजी केली ना, नाहीतर बिर्याणी केली ना, तर त्याला आहे ना थोडंसं असं कोळसा पेटून आणि त्याच्यावर थोडंसं गावरान तूप टाकून जर झाकून ठेवलं तर स्मोकी फ्लेवर इतका सुंदर लागतो ना. तर चला आता बिर्याणी वाढून घेतलेली आहे, आता जेवायला बसायचं आहे आपल्याला. तर 3 ताटं करून घेतो आहे, लिंबू पिळून घेतो थोडंसं आणि घास घेऊन बघू पहिला. एकदम सुंदर आणि चिकन पण इतकं ज्युसी शिजलं आहे ना. हे बघा लेग पीस बघा कसा एकदम व्यवस्थित गळून गेला, इतकं ज्युसी शिजलं आहे ना. खूपच सुंदर झाली मित्रांनो बिर्याणी. तर अशी बिर्याणी आहे ना तुम्ही पण बनवून बघा आणि जेव्हा बनवून बघताल ना तर त्यावेळेस कमेंटमध्ये आपले अनुभव नक्कीच सांगा. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटतं आता जेवायला बसलो आहे तरी पण. इतकी सुंदर झाली ना, एकदम चिकन असं एकदम ज्युसी असं झालेलं आहे. म्हणजे पूर्ण आहे ना असं आतमध्ये आपण जे मसाले लावले होते ना पूर्ण असे आतमध्ये वगैरे गेलेले आहेत. तर अशा प्रकारची बिर्याणी तुम्हाला पण बनवून बघायची आणि जेव्हा तुम्ही बनवून बघताल तर तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगायचे आहेत. तर चला आता जेवायला बसून घेऊयात आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.